नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये देशमुखांच्या घरी पत्रकार आलेले असतात आणि ते पत्रकार रम्या वसुंधरांनी पाठवलेले असतात. पत्रकार वेडेवाकडे प्रश्न पार्थला इथे विचारायला लागलेले आहेत. त्यातलाच एक पत्रकार पार्थला म्हणत असतो, तुमच्या बायकोचं तुमच्या भावासोबत अफेअर आहे हे माहिती झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? आणि हे माहिती होऊन सुद्धा तुम्ही एका छताखाली भाऊ कसे काय राहताय? असे प्रश्न विचारले गेल्यामुळे जीवाला मात्र इथे प्रचंड राग आलेला आहे आणि आता ह्या येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे माननीला सुद्धा कळत नसते. पत्रकारांचे प्रश्न ऐकून पार्थचा चेहरा मात्र खाली पडतो. तर काव्याची सुद्धा अवस्था तीच झालेली आहे. काव्याकडे रम्या आणि वसुंधराने महिला मंडळाच्या स्त्रियांना पाठवलेलं आहे आणि त्या स्त्रिया वेडवाकडं काव्याला काहीही बोलायला लागतात. सभ्य समाजाच्या तोंडाला काळिंबा फासणाऱ्या ह्या मुलीशी तुम्ही सविस्तरपणे बोलू नका. घ्या ग काळं आणि फासायच्या तोंडाला. त्यातलीच एक महिला मंडळमधल्या स्त्रीच्या हाताला काळं लागलेलं असतं आणि तिथे तेवढ्यात नंदिनी येऊन हे सगळं काही थांबवते. नंदिनी खंबीरपणे आपल्या बहिणीच्या पाठीशी उभी आहे आणि हे तिने सगळ्यांना दाखवून दिलेले आहे. तर नंदिनीचं हे रूप बघून सगळेच नंदिनीला घाबरतात. तर नंदिनीने आपल्या बहिणीची पाठराखण मात्र व्यवस्थितपणे केलेली आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.